सर्वांना नमस्कार. जय नाथ. आपण चैतन्यपीठाच्या युट्यूब वाहिनीवरनं गेल्या सुमारे 4.5 वर्षापासून आत्मसंवादी प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला वेगवेगळ्या बहुमोल अशा विषयांवर प्रबोधन करीत असतात. गेल्या काही पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज श्री दत्त पुराण याविषयी आपल्याला प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज पुढे सांगतात की एकाग्र चित्त झालेल्या ब्रह्मदेवाकडे येऊन शंका असून सर्व वेद हरण करून समुद्रात बुडून राहिला. मग ब्रह्मदेवाने प्रार्थना केली असता तो विष्णू मत्स्य स्वरूप होऊन समुद्रात अवतरला व या भयंकर दैत्याला ठार करून वेद व जलमग्न भूमी वर काढून विष्णू ब्रह्मदेवाला अर्पण करता झाला. संपूर्ण वेद प्राप्त झाल्यामुळे खिन्नता नष्ट झालेल्या वेदोक्त सृष्टी रचना वेदोक्त सृष्टी रचना पुन्हा करता झाली. ज्याच्या शापाने समुद्रात रत्ने गेली त्या दुर्वास ऋषीकडून हतबल झालेल्या देवांनी मंत्राने दैत्यांना वश करून अमृत प्राप्तीच्या इच्छेने क्षीरसागराचे मंथन केले. मंदराचलाची रवी आणि वासुकीची दोरी केलेले ते मंदराचल खाली जात असताना ते सर्व विष्णूला म्हणाले, हे अज आमचे रक्षण कर. व तो देवही कासा होऊन पृष्ठभागी बाधा दूर करून पर्वतासह पृथ्वीला खालून धारण करता झाला. तेव्हा समुद्रातून रत्ने निघाली. प्रथम निघालेले विष लोकसंहारक आहे हे जाणून शंकराने ते ताबडतोब प्राशन केले. मग तप्त झालेल्या शंकराने एक चंद्र मस्तकावर धारण केला. त्यांनीही शांती न झाल्यामुळे मस्तकावर त्यांनी गंगा धारण केली व निघालेली लक्ष्मी, कौस्तुभमणी, धनुष्य, पांचजन्य शंख विष्णूला दिली. सूर्याने उच्चैश्रवा घोडा घेतला. धन्वंतरी, कल्पवृक्ष, कामधेनू, ऐरावत इंद्राला मिळाले. अमृत कुंभ दैत्याने घेतला. दैत्यांनी फसवलेल्या देवांना पाहून विष्णूने मोहिनी रूप धारण करून दैत्यांपासून देवांना अमृत मिळवून दिले. सूर्य चंद्र यांच्यामध्ये देवांच्या पंक्तीमध्ये असलेल्या राहूचे मस्तक मोहिनीने तोडले. अमृतपान केलेला तो दुष्टग्रह झाला. उन्मत्त झालेले ते असून परस्परांवर प्रहार करू लागले. कृतकृत्य झालेले देव स्वर्गात गेले. पृथ्वीच्या छायेत असणारा हा राहू कांतिमान चंद्राला ग्रासतो. पर्व काळात या राहूला ज्ञान देणारा अत्री जाणतो. ब्रह्मांशभूत चंद्र अत्रिपुत्र झाला, त्यामुळे त्याला अत्रेय म्हणतात. पृथ्वीचे रक्षण करणारा कुर्मा अवतार आणि त्याचप्रमाणे जाडेला पृथ्वीला धारण करणारा वराह अवतार आजही आहे. अशाप्रमाणे दुसऱ्या अष्टकातील 6वा अध्याय समाप्त होतो. पुढच्या वराह नृसिंह अवतारात महाराज सांगतात की युद्धाचा कंद शमवण्याची इच्छा करणाऱ्या भगवान श्री विष्णूने स्वतःच्या जय विजय नामक पार्षद गणांना स्वतःला युद्ध करण्यास योग्य मानून सनकादीपासून त्यांना स्वेच्छेने स्वर्गात छापाची योजना केली. एकदा कुठेही विहार करणारे सनत कुमार विष्णूचे दर्शन घेण्याची इच्छा झाल्याने ते वैकुंठाला ते सनकादी प्रवेश करीत असताना जय विजयाने त्यांना अडवले. त्यामुळे तुम्ही असुर व्हाल असा शाप त्यांना मिळाला. नंतर त्या दोघांनी आणि विष्णूने क्षमायाचना केली असता ते म्हणाले की 3 जन्मानंतर विष्णूच्या कृपेने पुन्हा तुमची तिथे स्थापना होईल. नंतर कश्यपासून दितीच्या ठिकाणी ते दोघे क्रूर असे जन्माला आले. दितीच्या संध्याकाळी उपभोग घेण्याच्या हट्टाने तिला हे फळ मिळाले. पश्चाताप झालेल्या दितीने स्तवन केलेला कश्यप म्हणाला, तुझे आपले 2 पुत्र विष्णूच्या सदतीला जातील. तुझा नातू भगवत भक्त होईल. व नंतर हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष नाव असलेल्या त्यांच्या पुत्रांनी तिन्ही लोकपाल यांना विशेष त्रास दिला. पराजित झाल्याने देव ब्रह्मदेवाला शरण गेले. चिंतायुक्त झालेल्या ब्रह्मदेवाच्या नाकातून वराह बाहेर पडला. अतुलनीय यज्ञवराचे रूप पाहून सर्व देवांनी हा विष्णू आहे असे मानून त्याची सुक्ताने विशेष स्तुती केली. देव असमर्थ झाले असता ब्रह्मदेव असमर्थ झाला असता.
जलमग्न झालेल्या पृथ्वीने तेव्हा स्तुती केली, तेव्हा भगवान विष्णू रोमांचित झाले, भगवान वराह देखील रोमांचित झाले. संतुष्ट झालेल्या दीन अनाथांना मालकाने गरीब झालेल्या गाईला पृथ्वीच्या जाळ्याने उचलून क्रूर हिरण्याक्षाला ठार केले. पूर्वीप्रमाणे पृथ्वीची स्थापना करून तिचा आधार लावून भगवान वराह शांत झाला. धाकटा भाऊ नष्ट झाल्याने हिरण्यकशिपूने लगेच स्वर्ग जिंकला. ब्रह्मदेवाच्या वराने आत बाहेर दिवसा रात्री देव मनुष्य पशु निर्जीव सजीवांपासून तो अवध्य झाला. त्याची भाग्यवान पत्नी कयाधू गर्भवती झाली. इंद्र ही संधी पाहून तिला मारण्यास तयार झाला. तिला भाग्यवती म्हणण्याचे कारण तिच्या उदरी महान भगवत भक्ताचा गर्भ होता. त्याच वेळी नारद तिथे येऊन म्हणाले की हा गर्भ विष्णू भक्त आहे, तुमच्या स्वतःच्या कल्याणासाठी याला मारणे योग्य नाही. तेव्हा इंद्राने तिला सोडून दिले. उत्तम भगवत भक्ताचे सामर्थ्य काय वर्णावे. असुर वीर्यापासून उत्पन्न झालेला हा गर्भ असूनही गर्भात असताना त्याने विष्णू भक्तीची दीक्षा घेतली. अशा रीतीने आदरणीय बा महाराजांनी हा अध्याय 16 श्लोकापर्यंत अतिशय सुंदररित्या समजावून सांगितला व आपल्या प्रबोधनाला स्वल्पविराम दिला. मी बा महाराजांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करावी. अनुसूयार्त्री संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. वैष्णवोत्तमसा सामर्थ्यं किं वाच्यं गर्भगोप्यहो. आददे वैष्णवी दीक्षां गर्भोप्यो असुरवीर्यज. या ठिकाणी महाराज असं म्हणतात की असुरवीर्यापासून उत्पन्न झालेला गर्भ असून सुद्धा म्हणजे भक्त प्रल्हाद गर्भात असताना त्याला विष्णू भक्तीची दीक्षा मिळाली. कोणी दिली तर नारद महामुनींनी मिळाली. त्यामुळे त्याला विष्णू भक्तीची दीक्षा ही गर्भातच मिळाली. तर आज त्याला नंतर जे त्याचं चरित्र आपण आता पुढे अवलोकन करतो आहोत तर ते वर्णन करताना महाराज असं म्हणतात की अशी ज्याला विष्णू भक्तीची दीक्षा मिळालेली आहे म्हणजे गर्भात असून सुद्धा असा जो भगवत भक्त आहे त्याचं सामर्थ्याचं काय वर्णन करावं. किं वाच्यं त्याचं काय वर्णन करावं. तर अशा पद्धतीने स्वामी महाराजांनी या प्रल्हादाच्या जन्मापासूनच्या आता कथेला सांगायला प्रारंभ केला. पुढे महाराज असं म्हणतात ततस्सा सुशवे पुत्रं महाभागवतं शुभं स्वपितुर्जातमात्रेण येनाश्यम कलुषीकृतम. आणि मग नंतर ती कयाधू जी आहे ती महान भगवत भक्त असा तिचा पुत्र त्याचा जन्म झाला, प्रसवली. आणि जन्मताच या प्रल्हाद हा नामक जो पुत्र आहे त्यांनी स्वपितुर्जात मात्रेण जन्मताच ये नाश्य अश्य कलुषीकृतम त्यांनी स्वतःच्या पित्याचं मुखदंड काही निस्तेज करून टाकलं. प्रल्हाद नामासो ववृधेरी भयंकर काले काव्योपनीत शिक्षतोप्य भजध्वरी. नंतर मग तो प्रल्हाद नावाचा शत्रूंना भयंकर वाटणारा असा ववृधेरी भयंकरा असा तो हळूहळू वाढू लागला. आणि काले काव्य उपनीता म्हणजे योग्य वेळी शुकपुत्र षण्डावर्काने मुंज केलेला त्याचे यज्ञोपरी संस्कार झाल्यानंतर तो शिक्षण घेत असताना सुद्धा श्री विष्णूची सेवा करीत राहिला.
आता पुढे काय झालं, हा विष्णूची सेवा करतो आहे, त्यामुळे तो जो हिरण्यकश्यप आहे तो बेचैन झाला, क्रोधित झाला. तर्जनादरणाद्ये स्वन विभेतिति तत्पिता श्रुत्वा विषदंशाश्चिन्नेषु वैष्णवा आचार्य शिक्षणात स्वशत्रु पक्षपातीति पुत्रं मत्वा असुराधमाः विहाय पुत्र संबंधम तम निहंतु मनोदधे. त्याला, या प्रल्हादाला अनेक प्रकारे भिवण्याचा प्रयत्न केला त्याने. मग सामाजिक उपायाने तो भीत नाही आहे असं जाणून त्याचा पिता जो आहे हिरण्यकश्यप, त्यांनी हा दैत्यपुत्रांना वैष्णवाच्या आचार्याचं शिक्षण हा देतोय असं झालं असून, हा वैष्णव असणारा आपला जो पुत्र आहे हा जणू शत्रू पक्षाचा आहे असं समजून त्याचं जणू काही पुत्रत्वाचं संबंध तोडून टाकले आणि त्याला ठार करायचं ठरवलं. निहंतु मनोदधे, त्याला जणू काही ठार करायचं असं ठरवलं. आणि मग त्यांनी काय केलं, भृगुपाता अग्नि तोला देई मृत्यूने कल्पितो अपिस सर्वाधीश महाविष्णू पदसेवी ममारनो. म्हणजे भृगुपाता म्हणजे कडेरोट करणं डोंगरावरून, अग्नी तो या अग्नीत टाकणं, पाण्यात बुडवणं इत्यादी प्रकारे त्याला त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला. पण महाविष्णूची सेवा करणारा तो जो प्रल्हाद आहे त्याचा काही मृत्यू झाला नाही, कारण हा जो आहे महाविष्णू पदसेवी असा हा प्रल्हाद आहे. तेव्हा तदातम प्राहरे दुष्ट लोकशास्तुर मर्म अग्रत किं बलो निर्बलोस्तेतम ध्यायसे स्वक्व तिष्ठती. तेव्हा मग हिरण्यकश्यप त्याला म्हणाला, अरे दुष्टा, तदा हम ते प्रहा पाहून, रे दुष्टा लोकशास्तूर अग्रत, अरे दुष्टा त्रिलोकशासक असलेल्या माझ्या पुढे असं कोण आहे तुला सहाय्य. किंबलो निर्भयोस्येत, कोणाचं असं सहाय्य करून तो असा निर्भय झाला आहे माझ्या समोर सुद्धा. आणि ध्यायसे सक्व तिष्ठती, तू ज्याचं ध्यान करतो तो नेमकं आहे तरी कुठे. मग श्रुत्वापि परुषं वाक्यं प्रल्हादो भयवर्जितः सर्वभूत स्वप्राहं पीतरं चिंतयन हरिम. म्हणजे श्रुत्वापि परुषं वाक्यम, ते कठोर वाक्य ऐकूनही सर्व प्राणी मात्रामध्ये समान वृत्ती असणारा सर्वभूत समाह असा तो भयवर्जित म्हणजे निर्भय असं प्रल्हाद भगवान विष्णूचं चिंतन करीत म्हणाला, बलम बलवतां विष्णुस्तम विना कस्य किं बलम स सर्वत्र स्थितो अधीशो यम लब्ध्वास्य कुतो भयम. म्हणजे भगवान विष्णू हे तर बलवंताचे बल आहे, बलम बलवतां विष्णू, त्याच्याशिवाय कोणाला कोणते बल आहे ते सोडून इतरांकडे विना कस्य किं बलम त्याला सोडून, मग असा जो सर्वाधीश असलेला जो विष्णू आहे तो सर्वत्र आहे, सर्वत्र स्थितो अधीशो. आणि त्या विष्णूलाच मी प्राप्त केलं आहे, मिळवलंय. यम लब्धास्य, तोच विष्णू मला प्राप्त झालाय, त्यामुळे मला भय तरी कुठलं असणार आहे. यदि सर्वगतोस्तेष स्तंभेस्मिन् विद्यते नवा इत्युक्ते जनकेना सावत्राप्य स्थित्युवाचतम. मग जर हा सर्वगत आहे तर तो या खांबात तो आहे काय. स्तंभेस्मिन् अस्मि विद्यते नवा, या खांबात सुद्धा आहे का असं पित्याने विचारलं असताना
आहे असं तो पुत्र म्हणजे प्रल्हाद म्हणाला. मग ततकृद्धस्तदा दैत्या पदास्तंभम जघानः तदा विलास मृत्योक्तम मृतम कर्तु हतो हरिही. तेव्हा त्या रागावलेल्या दैत्याने पायाने खांबावर प्रहार केला. तेव्हा त्या खांबातून भक्ताचं वचन खरं करणारा विष्णू प्रकट झाला. मृत्योक्तम अमृतम कर्तु ततो हरी. प्रत्यक्ष विष्णू प्रकट झाला. मग हा कसा होता? सिंहास्य मनुजाकारम करालंतम नखायुधम चित्रम दृष्ट्वान सुरतद्भा पीडिता अक्षो युध्यत. म्हणजे सिंहमुख, सिंहासारखं मुख, सिंहमुख, मनुजाकार, माणसासारखा आकार, विकराल, कराला म्हणजे विकराल, तम नखायुधम, त्याची नख हीच जणू काही आयुध असलेला आश्चर्यकारी त्याला पाहून चित्रम दृष्ट्वा असुर तद, तो असुर त्याच्या तेजाने जणू काही त्याचे डोळे दिपले आणि असूनही तो लढला त्यांच्याशी. आणि मग भगवंतानी खिन्नान ऋषीन देवान नृत्यम च प्रेक्ष पीडितम वरदोक्त्या विरोधात्म ददो हंतु अपि अच्युतम. म्हणजे खिन्न झालेल्या ऋषी देवांना आणि त्रास दिलेल्या भक्ताला पाहून आपण आपली जी उक्ती आहे मी कायम त्यांना वरदान देतो, या उक्तीला विरोध येत असल्यामुळे म्हणजे त्या उक्तीचं कुठेही त्याला विरोध होऊ नये म्हणून त्या भगवंतानी काय केलं, त्याला मरण्यासाठी जो हातून निसटलेला होता त्याला पुन्हा धरलो. ददो हंतुम अपिच्युतम. म्हणजे नेमकं काय झालं, तो भावार्थाने असं म्हणता येईल की नरसिंहाने जेव्हा धरलं त्यावेळी तो हिरण्यकश्यपून निसटला. त्यामुळे सर्व देव ऋषी खिन्न झाले आणि ब्रह्मदेवाचा वर असून कोणापासूनही न मरण्याचा असा त्याचा वर होता, तरीही त्याला तो निसटलेला त्याला नरसिंहाने धरलं असं मानून या ठिकाणी अतिशय समर्पक वर्णन केलं. मग महाराज असं सांगतात की त्या नृसिंहाने काय केलं, नखेरदार कृतोर्वस्तदक्षो द्वारमध्यतः संध्यायांस दधो चंडस्तदत्रम माल्यावद्गले. दाराच्या मध्यभागी नखांनी त्याचं वक्षस्थल फाडलं आणि त्याच्या मांड्या धरून त्याचे आतडे जे होते ते गयामध्ये जणू काही पराक्रमी त्या नृसिंहाने संध्याकाळच्या वेळी धारण केले. आणि या ठिकाणी हे विशेष वर्णन काय, तर दिवस आणि रात्र टाळण्यासाठी संध्याकाळ या कालाचा उपयोग केला. आणि आत आणि बाहेर, घरात किंवा घराबाहेर हा जो काही त्याला वरद होतं त्याला, म्हणून त्याबरोबर त्यांनी त्या दारामध्ये त्यांनी दाराच्या मध्यभागी त्याला धरलं. म्हणजे त्या असुराने ज्या ज्या काही गोष्टी मागून घेतल्या होत्या त्या कुठल्याही गोष्टीचा विरोध न करता त्या जणू काही दिलेल्या वचनाला पाळून त्या नृसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध केला. पुढे हा कृतंच तत्सैन्यम जगानम ववृषु सुराः पुष्पाण्य अप्सरो सोन्ये च नंदृतश्च जगुस्तदा. मग त्या नरसिंहाने हाहाकार ज्या सैन्यात उडालेला आहे त्या हिरण्यकश्यपूचं सैन्य नष्ट केलं. तेव्हा देवांनी पुष्पवृष्टी केली. पुष्पाप्य अप्सरोस्य अन्ये, आणि अप्सरा नाचू लागल्या आणि इतरांनी स्तुती केली.
अदृष्टपूर्व चित्रोग्ररूपम शेकूर्णम वीक्षितुम दृष्टकामा अपि सूराः श्रीश्च विमोचनिस्वनम. म्हणजे भयकारी अशी भयंकर गर्जना असलेल्या आणि पूर्वी कधीही एवढं आश्चर्यकारी असं रूप, असं उग्र रूप नसलेल्या कुठल्याही देवाच्या अवताराचा नरसिंहाला पाहण्याची इच्छा असूनही स्वतः लक्ष्मी आणि देव काही पाहू शकले नाही. कारण दृष्टकामा अपिसुरा श्रीश्च विमोचनिस्वनम. कारण त्याचं अदृष्टपूर्व असं चित्र अग्ररूप असं त्याचं होतं. या ठिकाणी महाराज असं सांगतात की हे रूप पाहण्याची देवांची लक्ष्मीची इच्छा होती, कारण विष्णूचं रूप आहे ते. पण कुणी सुद्धा ते रूप पाहायला समर्थ झाला नाही, कुणा ते बघताच आलं नाही, इतकं भयंकर ते होतं. मग तरीही प्रेषितोथ प्रल्हाद सटाक्षिप्त भमुग्रम दृष्ट्वा करारमप्याहम निर्भयो गृहरी नमन. म्हणजे मग जणू काही जटाने आसमंतात नक्षत्र फेकलेल्या आणि उग्र दृष्टी असलेल्या त्या नृसिंहाकडे त्या देवाने काय केलं, त्या देवाने प्रल्हादाला पाठवलं. ते प्रेषितोथ प्रल्हादा. आणि मग निर्भयो, तो निर्भय असलेला प्रल्हाद नमस्कार करीत गृहरी नमन, नमस्कार करीत कराल असल्या अशा त्या 11 विकराचं जे स्वरूप होत त्या नृसिंहाला असं म्हणाला, हरे प्रशमने हृद्य नायम कल्प उपस्थिता स्वभक्तान कृतो गुप्तान कृपये क्षितु महर्षी. हे भगवान, आता आपण शांत व्हावा, हा काही प्रलय काळ नाही. नायम कल्प उपस्थिता, हा काही प्रलय काळ आलेला नाही. इंद्रामुळे गुप्त असलेल्या, इंद्रामुळे गुप्त असलेल्या आपल्या भक्तांना तू आता दयाळूपणे पाहावं. गुप्तान कृपये क्षितुर महर्षी. त्रिलोक शीर्ष रोगोयम हतो दृष्ट्या न ते प्रभो दुस्सह स्वपि पापे पापोद्य साक्षात मुक्त करेण ते. जणू काही तीनही लोकांना मस्तकांच्या, 3 लोकांच्या मस्तकांना रोगासारखा असलेला हा दैत्य, त्रिलोक शीर्ष रोगोयम असं महाराजांनी वर्णन केले आहे. हिरण्यकश्यप होतो, 3 लोकांनी जे लोक राहतात, जे देव वगैरे, त्यांचा मस्तक शूळ असलेला, जणू काही रोगासारखा असलेला हा होता. या दैत्याला तुम्ही मारलं. दुस्सो अपि, तो अत्यंत दुःख असा पापी, तो तुमच्या हाताने मुक्त झाला. पापोज साक्षात मुक्त करेल ते खरोखर चांगलंच झालं. मग हा प्रल्हाद नृसिंहाला अशी प्रार्थना करतोय, पामरे अनुग्रहो योसो मन्ये प्रापुण्यराशिज अन्यथे शास्य पापस्य मोक्षं शंका कुतो हरे. अहो, ही पामरावरती क्षुद्रावर जी कृपा झाली, पामरे अनुग्रह योसो जी कृपा झाली, ती पूर्वजन्मातल्या माझ्या पुण्यामुळेच आहे. कारण नाहीतर भगवान अन्यथे शास्य पापस्य, अन्यथा या पाप्याला मोक्षाची शंका तरी कशी. म्हणजे या पापी, या जन्मामध्ये या पापी माणसाला, कारण त्याचा असुराच्या पोटी जन्म झाला, याला मुक्ती कशी मिळाली असती. वा महाराज म्हणतात की या प्रल्हादाने असं म्हटलं, कृपालों ते नमोद्यम त्वं प्रसन्नो भव सुव्रत देवान पूर्ववदाश्वास्य स्वाधिकारे नियोजय. तेव्हा हे दयाळा,
तुला नमस्कार असो. आणि हे सुव्रता त्वं प्रसन्नो भव सुव्रता, हे सुव्रता तू प्रसन्न हो आणि पूर्वीप्रमाणे देवान पूर्ववदाश्वास्य, पूर्वीप्रमाणे देवांना विश्वासात घेऊन त्यांची त्यांच्या अधिकारात योजना कर, स्वाधिकारी नियोजय. मग अशा प्रकारे जेव्हा प्रल्हादांनी भगवंताची म्हणजे नृसिंहाची प्रार्थना केली तेव्हा एवं भक्तार्थितो विष्टो ययो शांती तदा अमराः तस्मै नत्वा तदा जप्ता सर्वे स्वं स्वं पदं ययो. म्हणजे अशा प्रकारे भक्ताने प्रार्थना केली असता तो भगवान श्री विष्णू शांत झाला. तेव्हा देवही त्या भगवान नृसिंहाला नमस्कार करून त्याने आज्ञा दिली असता सर्वे स्वयं पदम येऊ आपापल्या स्वस्थानी निघून गेले. मग भगवंताचं दोन्ही कार्य झाल्यानंतर तिरोददे अपि भगवान तद्रूपम तारमैच्छिकम प्रल्हादो अपि तदा दत्ता पितरं राज्य शशास सत. मग तिरोदय अपि भगवान गुप्त झाले, त्याबरोबर भक्तांच्या इच्छेसाठी प्रगट केलेले ओंकारमय ते जे रूप आहे तेही गुप्त झाले. आणि मग भगवंताने म्हणजे नृसिंहाने आज्ञा दिलेला प्रल्हादो अपि, प्रल्हाद सुद्धा वडिलांचं राज्य पालन करू लागला. पितरं राज्य शशास सत, उत्तम पद चांगलं असो शासन करू लागलं. आणि या ठिकाणी महाराजांनी आता वर्णन करताना असं म्हटलंय, आबाल्यम नारदो देशात धर्मे भागवते रताः भूत्वाप्यना आत्मवित्वेन शांती न परमांजयौ. म्हणजे लहानपणापासून नारदाच्या आदेशानुसार आबाल्यम नारदो देशात धर्मे, भागवत धर्मात रमलेला, भागवते रता म्हणजे भागवत धर्मात तो रमतो आहे असा तो प्रल्हाद आहे. त्याला आत्मज्ञान झालेलं नव्हतं, त्यामुळे ना आत्मवित्तेंत शांती न परमायो, म्हणून त्याला परमशांती काही लाभली नाही, परमशांतीचा काही त्याला लाभ होत नव्हता. त्यामुळे काय होतं, त्याला एक प्रकारचं औदासीन्य आलं. मग औदासीन्येन वरम पर्यटन मृगयामिषात भाग्य ददर्श संयाद्रो कावेर्या निद्रितम भूई. म्हणजे असा तो उदास असलेला हा जो प्रल्हाद आहे तो औदासीन्येन वरम पर्यट, उदासीन शिकारीच्या निमित्ताने वनावनातून हिंडणारा त्यांनी सह्याद्रो कावेर्या निद्रितम भूई, त्यांनी सह्याद्री पर्वतावरती कावेरी नदीच्या तीराजवळ जमिनीवर झोपलेल्या एका पुरुषाला सहज अनपेक्षितपणे भाग्यवशात पाहिले. निद्रितम भूई, तर त्याला पाहिल्यानंतर कर्माद्यै वर्णलिंगाद्यै अतर्क्यम रजस्वरम लत्वा प्रादावधूतं तं निगुणाज मलतेजसम. म्हणजे क्रियाकर्माने आणि वर्णाश्रम धर्माने ज्याच्याबद्दल तर्क करता येत नाही, कर्माद्यै वर्णलिंगाद्यै जैरप्रत अतर्क्यम, आणि धुलीने धुसर झालेला, या ठिकाणी रज स्वलम, धुलीने धुसर ज्याचा अंग झालेला असा, आणि ज्याचं विशुद्ध जे तेज आहे, जे गुप्त आहे ते, म्हणून त्याला म्हटलंय निगुडा अमल तेजसमा. त्याचं तेज जे आहे ते दोन काही गुप्त आहे असं जो कोणी आहे त्या अवधूताला म्हणजे
आपला अवधूतम, त्या अवधूताला नमस्कार करून तो प्रल्हाद असं म्हणतो, कथम भोगी वधत्तेस्त्व पीना तरुमनुद्यम उद्योगास्तम ततो भोगो भोगात पिता तमुर्भवे. निर्धन असूनही आपण हे पुष्ट शरीर एखाद्या उपभोगी माणसासारखं उद्योग न करताही कसं धारण करता. कथम भोगी वधत्तेस्त्वम, आणि उद्योग द्रव्य लाभ, द्रव्याने भोग आणि उपभोगाने शरीर पुष्ट होतो, पण तुम्ही तर तसं काही करताना दिसत नाही. उद्योगास्तम ततो भोगो भोगात पिता तनुर्भवे. मग तसं काही तुम्ही करताना काही दिसत नाहीये. शयानुद्यमो निहो भवान्य तथाप्यसो पीना तनु कथम सिद्धो भवान वदंतु चेक्षमम. म्हणजे अगदी तुम्ही निरुद्योगी आहात, निरीच्छ आणि झोपलेले असूनही आपलं शरीर पुष्ट कसं आहे. तेव्हा सिद्ध असलेल्या आपण मला पिना तनु कथम सिद्धो भवान वदतु चेक्षम. तेव्हा आपण मला हे असं कसं शक्य आहे हे आपण मला सांगा, असं त्याने मध्ये कल्याणात होईल. आणि मग प्रल्हादाने अवधूताची स्तुती करताना असं म्हटलं, विद्वान दक्षो अपि चतुरश चित्र प्रिय कथो भवान दृष्टवापीह जनांचित कर्मणो वर्तते समा. आपण विद्वान, निपुण, चतुर आणि विविध कथा प्रिय आहात. विद्वान दक्षो अपि चतुरश चित्र प्रिय कथो भवान, विविध कथा प्रिय आहात. निरनिराळी कर्म करणाऱ्या लोकांना पाहूनही दृष्टवापी हा जनान चित्र कर्मणो वर्तते सम, आपण समवृत्त, सर्वांच्या ठाईकी सारखाच भाव असणारे असे आपण आहात. इत्थम भक्श्री भगवानस्तेन प्रल्हादेना अत्रिनंदना संपुष्ट प्राह संतुष्टा कृपालु प्रहसन्निव. म्हणजे अशा प्रकारे त्या प्रल्हादाने भगवान अत्रिनंदन दत्तात्रेयाला विचारलं असता इथम श्री भगवानस्तेन प्रल्हादेना अत्रिनंदना. अत्रिनंदन म्हणजे दत्तात्रेय जेव्हा विचारलं तेव्हा संपुष्ट प्राह संतुष्ट, संतुष्ट असून तो कृपाळू, ते भगवान कृपाळूपणाने प्रहसन म्हणजे हसत हसत तो अवधूत म्हणजे भगवान दत्तात्रय तेव्हा म्हणाले, श्री नृसिंह अवतीर्ण अत्र यदर्थम स तमेव हि दैत्यजो अपि मुनिच्छात्रम शृणु भागवतोत्तमा. भगवान नृसिंह ज्याच्यासाठी अवतीर्ण झाला तो तूच आहे. आणि दैत्य अजो अपि, दैत्यजो अपि, दैत्यपुत्र असून सुद्धा मुनिच्छात्र, तो ऋषींचा शिष्य आहे, उत्तम भक्त आहे. म्हणून शृणु, तरी हे महान भागवतोत्तमा, म्हणून हे महान भगवत भक्ता तू आता ऐक. अशा पद्धतीने जेव्हा दत्तात्रेय सांगायला सुरुवात केली तेव्हा आता हे अवधूत दत्तात्रेय त्याला असं म्हणतात, मंदाहा स्वज्ञो भ्रमस्तृष्टा यद्येम लोकमागता कर्मयोगेन मुक्तिस्व मोक्षद्वार यदृच्छया. म्हणजे या ठिकाणी महाराज थोडं वेगळ्या शब्दामध्ये अवधूत काय म्हणतो ते सांगितलं आहे. ते असं म्हणतात, मंदाहा स्वाज्ञो, मी मंद विशेष अज्ञो, योग नदीच्या प्रवाहाने भ्रमण तृष्णा नद्येमम, योगाची जशी काही नदी आहे त्याच्या प्रवाहाने, तृष्णेच्या प्रवाहाने, कर्मयोगामुळे यदृच्छेने लोकमागता, आणि यदृच्छया म्हणून कर्मयोगेन मुक्तिस्वक्षम मोक्षद्वार, या मुक्तीचं मोक्षद्वार असणाऱ्या
या मनुष्य लोकांना माझ्या स्वतःच्या इच्छेने आलो आहे, यदिच्छया. पण पुढे ते असं म्हणतात, निवृत्तोऽस्म्य अत्र यततां व्यत्ययं वीक्ष शर्मणे आत्मनोस्य सुखम रूपम कृष्टे नष्टे स्वयंप्रभम. या जगात सुखासाठी जे लोक प्रयत्न करतात ते प्रयत्न करणाऱ्यांचे अडथळे पाहून मी या सुखाच्या प्रयत्नापासूनच निवृत्त होऊन गेलो आहे. निवृत्त अस्म्य अत्र यततां व्यत्ययं वीक्ष शर्मणे. आणि रागद्वेषादी पंचक्लेश नष्ट झालेले असतात. अशा प्रकारचं हे आत्मसुख हे स्वतः प्रकाशते. कृष्टे नष्टे स्वयंप्रभम. मग ज्ञात्वा संस्पर्शजान भोगान दुःखान स्वप्नस्याम दैवलोक विस्मृत्यामं जनास्वार्थ संतम यात्युग्र संततीम. इंद्रिय संयोगामुळे उत्पन्न झालेले भोग हे दुःखरूप आहेत हे जाणून मी हे सारे दैव प्राप्त आहे असं निश्चित करून मी सुखानं झोपतो. ते स्वतःचा मी का झोपतो आहे त्याचं कारण सांगतात. कारण लोक काय करतात की स्वतःच्या ठिकाणी जे आत्मसुख आहे ते विसरून जणू काही कामाधिकारी भयंकर असलेल्या या संसारात पडतात. म्हणून ते जागृत राहतात. मी आपला आरामात छानपैकी मी झोपतो आहे. स्वार्थम माया कृतम त्यक्त्वा तदर्थ अन्यत्र धावती शैवालच्छन्नकम त्यक्त्वा यद्धाप्तोर्थी मरीचिकाम. जणू काही मायेनं अवृत्त झालेल्या सात्वात्म सुखाचा त्याग करून त्याच्यासाठी दुसरीकडे मानव धावतो. स्वार्थ माया कृतम त्यक्त्वा. मी स्वतःचा जो खरा अर्थ आहे आत्मार्थ हा मायेने अवृत्त असल्यामुळे तदर्थ अन्यत्र धावते. जे मूळ सुख आहे आपल्या ठिकाणी ते सोडून माणूस इतरत्र धावतो. तदर्थ अन्यत्र धावती. आणि शैवाला छन्नकम त्यक्त्वा. ज्याप्रमाणे एखादा माणूस यथाब्धी मरीचिकाम, एखादा माणूस झाकलेलं पाणी शैवाल ज्याच्यावर शेवाळ आलेलं आहे असं पाणी पाहून ते सोडून जणू काही एखाद्यानं मृगजळाकडे मरीचिकाम मृगजळाकडे एखादा माणूस जसं धावतो अशा पद्धतीने लोक राहतात. अभाग्यस्य क्रियामोघा सुखप्राप्ते प्रयोजिता तत्साफल्ये प्रसिद्धी किम कार्य मर्त्यस्य कृच्छुजे. अभागी माणसाच्या सुखप्राप्तीसाठी योजलेल्या ज्या क्रिया असतात अभाग्यस्य क्रिया ओघा त्या निष्फळ असतात. कदाचित जर त्या सफल झाल्या तरी मिथ्या आणि क्षणभंग अशा असतात. त्यांचा मानवाला काय उपयोग. किम कार्य मर्त्यस्य कृच्छुजे. मग कामार्थेच्छो मोह शोकम राग द्वेष श्रमादया यतोस जितात्मनो नैति निद्रा अपि भयशंकया. काम आणि अर्थाची अभिलाषा करणाऱ्याला मोह शोक रोग राग द्वेष श्रमादी होतात आणि त्याचं चित्त स्थिर राहत नाही. अशा मानवाला हे जणू काही सारं माझं हे सारे म्हणजे घात करतील. म्हणजे काय तर मोह शोक राग द्वेष वगैरे हे जे घाव करतील अशी त्याच्या मनात सतत भीती असल्यामुळे नैती निद्रा अपि भयशंकया. त्याच्या मनात सतत शंका असल्याने त्याला झोप सुद्धा येत नाही. म्हणून प्राणार्थेच्छा ही मधुकृच्छितेन मयोच्छिता. आणि राजार्थी हेच चोर काले नविधेयता. म्हणून जणू काही आत्मसुखाचाच मी शिष्य आणि त्याचाच मी अवलंब केल्यामुळे मी प्राणांची सुद्धा इच्छा सोडली. प्राणार्थेच्या इच्छा ही
प्राणांची सुद्धा इच्छा सोडून दिली, मध्ये प्राण जातील काय, राहतील की नाही अशी सुद्धा सोडून दिली. म्हणून राजा हिंस्र चोर पीठ काले भ्यो, म्हणून हिंस्र पशु वाचक ज्येष्ठ आणि काय यांच्यापासून सुद्धा मला भीती वाटत नाही. निरीच्छ परितृष्टात्मा यदृच्छा लाभतो अस्मि सन, बहुकालं शयेनो चेद्विदान धैर्यान महाहिवत. म्हणून निरीच्छासुरेही यदृच्छ लाभ होत असल्याने मी संतुष्ट आहे. निरीच्छ परितुष्टात्मा यदृच्छ लाभ तो अस्मिन् सन, मी संतुष्ट आहे, तो न झाल्यास दैवच प्रापक आहे असो म्हणून बहुकालं शयेनो विद्वान असं जाणून धैर्याने मी निजून राहतो. आणि कसं निजून राहतात, धैर्यान महाहिवत, म्हणजे एखाद्या अजगरासारखा मी झोपून राहतो. अजगर जसा खूप खूप वेळपर्यंत निद्रित असतो तसा महाहिवत म्हणजे एखाद्या अजगरासारखा मी झोपून राहतो. मग काय म्हणतात दत्तप्रभू त्या प्रल्हादाला सांगताना ते म्हणतात, भूर्यल्पम स्वादु वाह स्वादु वा अस्वादु. भूर्यल्पम भूर्यल्पम स्वादु वा स्वादु कदन्नम ज्ञानवर्जितम समानम क्वापि भूर्यैष्णी निशी मुक्त्या वा नवा. भरपूर किंवा कमी, भूयम म्हणजे कमी किंवा जास्त, अल्पम स्वादु वा अस्वादु, निष्ठान्य किंवा कदान्य, समानित सन्मानित वा मानववर्जित. समानित म्हणजे लोकांकडून किंवा माणूस नसेल अशापर्यंत, मानव कदन्नम मानववर्जितम, कुठेही समान क्वापि, कुठेही लोकात किंवा वनात, याचा अर्थ माणसांमध्ये किंवा लोकांमध्ये. आणि निशी व निशी दिवसा किंवा रात्री, मी जेवतो किंवा जेवतही नाही. भुक्त्वा अपि वा नवा, जेवतो किंवा कधी जेवतही नाही. हरत्यन्ना पतिं हित्वा कृच्छाप्तं मधुवद्धनं, शिक्षितं मधुकृत्तो विरक्तो स्वपरिग्रह. म्हणजे कष्टाने मिळवलेलं धन मायकाला मारून दुसरा कोणतरी मधाप्रमाणे पळवतो. हयंत्र अन्य पती हित्वा कृच्छाप्त मधुवद्धनम, म्हणजे ज्याप्रमाणे एखादा कोणी मधाप्रमाणे, मधाच्या पोळ्यातनं एखादा मधमाशीने गोळा केलेला सुद्धा मध आहे तो दुसरंच कोणी पळवून येतो, त्याप्रमाणे शिक्षितम मधुकृत्तो विरक्तो स्वप अपरिग्रह. म्हणून मी मधमाशीकडून हे शिकलो, कारण तिने गोळा केलेला मधु हा दुसराच पळून येतो तरी ती निरीच्छ राहते, विरक्त राहते. हे मी मधमाशीकडून शिकलो, म्हणूनच मी विरक्त होऊन कोणाकडून काहीही घेत नाही. विरक्तो अस्मन् अपरिग्रह. मग दैवाप्तम चर्म वल्कलम वल्कम वा वस्त्रम क्षौमम वसे नवा, क्वचित क्षये अश्म भस्मादो कशिपो वा जने वने. दैवयोगानं मिळालेलं अजिन चर्म वल्क, वल्कलम कपडा, वस्त्रम क्षौम किंवा रेशमी वस्त्र नेसतो किंवा कधी नेसतही नाही, वसे नवा. तस कधी दगड भस्म किंवा चटईवर, क्वचित छये अश्म, अश्म म्हणजे दगड, कधी भस्मादो कधी भस्मावरती, कशिपो कधी चटईवर, किंवा लोकात किंवा वनात झोपून राहतो, झोपतो. क्वचित स्नानवतो अलंकृतो हम त्रग्वी सुवसनो नवा,
रथे भाश्चे चतरे क्वापि मुनिवक्त्यापि बुद्धवत. मी कधी स्नान केलेला असतो, कधी अलंकृतो हम क्वचित स्नातो अलंकृतो हम. कधी स्नान केल्या, कधी अलंकार घालते, कधी माला धारण करतो, स्त्री सुवसनो, कधी उत्तम वस्त्र घालतो. आणि रथे भा अश्वेश्चरे, रथ हत्ती घोडे या वाहनाने हिंडतो. तर कधी क्वापि मुनिवक्त्यापि बुद्धवत, कधी मुनीप्रमाणे आणि मूर्खाप्रमाणे कुठेही संचार करत राहतो. नाहम निंदे न च स्तौमि स्वभाव विषम नरम एतेषां श्रेयाशासो उते कात्य मथात्मनी. स्वभावतः विरुद्ध असलेल्या माणसाची निंदा करत नाही. नाहम निंदे, स्वभाव विषम नरम, आणि तशीच मी स्तुतीही करत नाही. न च स्तौमि, उलट एतेषां श्रेयाशासो, उलट अशा लोकांचं मी कल्याणाचं चिंतन करतो. आणि ते कोणाच्या ठिकाणी, तिथे का आत्म्यस्मथा आत्मनी, तेही व्यापक असलेला, व्यापक अशा त्याच्या आत्म्याच्या ठिकाणी चिंतन करतो. ब्रह्मासक्तो ब्रह्मनिष्ठो ब्रह्मात्मा ब्रह्मधीर अहम संस्कृते ब्राह्मणे अंते वा समदृग्गवी शून्य अपि. ब्रह्मासक्त, ब्रह्मनिष्ठ, ब्रह्मरूप आणि ब्रह्मामध्ये बुद्धी स्थिर असलेला असा मी, संस्कारशील ब्राह्मण, संस्कृते ब्राह्मणे अंत्य म्हणजे अंत्यज वा समद्रुगी, त्याप्रमाणे समद्रु गवी म्हणजे गाय किंवा कुत्रा यांच्या ठिकाणी सुद्धा समदृष्टी असा मी आहे. समासमाभ्या विषमसमे पूजत ओदम नाद्या दित्य दोषो न समदृग्यते. हे समासमाभ्याम असं गौतमाचं एक वचन आहे. त्या वचनानुसार समान नसलेल्या ब्राह्मणाधिकांच्या ठिकाणी समदृष्टीने भोजनाचा विचार करणे हा दोष आहे. पण अज्ञग्रस्ताचा हा दोष अन्न भोजनाचा अभाव असलेल्या संन्यासाच्या बाबतीत नाही. या ठिकाणी महाराजांनी संन्यासाचं भोजन याविषयी जो सांगितलं आहे त्यात त्यांनी सांगितले की ब्राह्मणाच्या आचार धर्माप्रमाणे कुठे जेवावं, कुठे ठिकाणी समदृष्टीने भोजनाचा विचार हा ब्राह्मणांच्या दृष्टीने सांगितला आहे. तो संस्कारशील, पण तो दोष माझ्यासारख्या जो अवधूत आहे त्याच्या ठिकाणी नाही. आणि इतर ठिकाणी ब्राह्मणांनी कुठे जेवला कुठे नाही जेवला, आपण गुरुचरित्र 36 अध्यायात जसं वाचतो त्याचा काय दोष आहे याचा सामान्य माणसं विचार करतात, विद्वान लोक, ब्राह्मण वगैरे. पण हा अवधूत असं म्हणतो की तो दोष माझ्यासारख्याच्या ठिकाणी नाही. दोषो न समदृग्यते. आणि स्वरूपे वासनातिष्ठाम्यान अन्वीक्षित्यानया दिवी यो मुनिच्छेतु तस्सायु उपायो विदुष सुख. म्हणून या अध्यात्मवृत्तीने वासनारहित होऊन मी या अवधूत अशा या माझ्या स्वरूपात राहतो. स्वरूपे वासन तिष्ठाम्या अन्वेषित्या नया दिवी या स्वरूपात राहतो. यो मुनिच्छेतु या स्वरूपाची, अवधूत स्वरूपाची जो इच्छा करील त्या विद्वानाला, त्या उपासकाला तस्यायम उपायो विदुषा सुखा, अशा या विद्वानांना हा एक उत्तम असा अवधूत वृत्तीचा हा उपाय आहे.
म्हणजे थोडक्यात या अवधूताच्या ठिकाणी असणारी जी अजगर वृत्ती आणि मक्षिका वृत्ती ही जे दोन उदाहरणं त्यांनी दिलेली, या वृत्तीचा आश्रय हा एखाद्या विद्वानाच्या ठिकाणी उत्तम असा उपाय आहे. या अवधूत वृत्ती धारण कर असा हा अवधूत म्हणजे भगवान दत्तात्रय या ठिकाणी सांगतात. मग ते पुढे असं म्हणतात की अशी वृत्ती प्राप्त झाल्यानंतर पूर्णे द्विकल्पम चितोताम मनश्यर्थ भ्रमेतु तत् वैकारिकोत्तम मायायाम ताम स्वस्ती विवेमत्तत. म्हणजे मग भेदग्राहक मनोवृत्तीमध्ये विकल्पांचा लय केला, त्या मनोवृत्तींचा अर्थरूप मन असलेला मनात लय करावा. मनस्य अर्थ भ्रमेतु तत्. आणि वैकारिकेंतुम मायाया, मग ते मन अहंकारात, अहंकार मायेमध्ये ती माया जी आहे ती स्वात्म अवभूत परमात्म्यात विलीन करावी. अशा पद्धतीने त्याचं मन हे स्वतःच्या ठिकाणी आत्मतत्वात विलीन झालं म्हणजे तो माणूस मुक्त होतो. म्हणून दत्तभाऊ मग त्यानंतर मग माणसाने त्यांनी मुक्त व्हावं. आणि मग हा अवधूत असं सांगतो की शुद्ध सोहम परात्मैकम इति दार्ढे विमुच्यते हृदयं मे सुगुप्तं ते योक्तं तत्व विचारय. शुद्ध स्वरूप असा मी, शुद्ध सोहम असा मी, आणि तो परमात्मा एक आहे. तो हम शुद्ध स्वरूप असलेला मी आणि तो एकच आहे. तो अहम, अहम स हा या ठिकाणी सोहम शब्दाचा अर्थ आहे. सोहम म्हणजे काय, तर स आणि अहम या दोन शब्दांचा मिळून एक संधी या ठिकाणी झाली आहे. त्याचा अर्थ काय, सो अहम किंवा हंस म्हणजे अहंस. तर असं जेव्हा एकत्र दोन्हीचं होतं शुद्ध स्वरूपात तेव्हा ते म्हणतात परात्मिका इति. आणि असा दृढ अनुभव झाला इति दाढे विमुच्यते, असा एखाद्याचा अनुभव दृढ झाला म्हणजे मी जणू तो परमात्मा स्वरूपच आहे, मी तो ईश्वर रूपच आहे, तो म्हणजे मीच आहे असं झालं की तो माणूस तो मुक्तच होऊन जातो. हृदय सुगुप्तम ते प्रोक्तम. अशा पद्धतीने अत्यंत गुप्त असणार असं जे माझं रहस्य जणू काही मी तुला सांगितलेलं आहे असं ते अवधूत म्हणजे भगवान दत्तात्रय प्रल्हादाला म्हणतात तत्वम विचारेय. या तत्वाचा तू आता पुढे विचार कर. म्हणजे काय की या पद्धतीने तू विचार केला म्हणजे तू सुद्धा पुढे मुक्त होशील. तर अशा प्रकारे या 17 श्लोकामध्ये भगवान दत्तात्रयाने अवधूत स्वरूपामध्ये प्रल्हादाला उपदेश केला आहे. हा प्रल्हाद आणि अवधूत संवाद हा भागवतच सुद्धा एक ठिकाणी आलेला आहे. तेव्हा मग महाराज असं म्हणतात इतिशेनोपदिष्टस्स ज्ञात्वा आत्ममानं प्रबुद्ध्य तदाप्तो ययो राज्यं कुर्वन्न अपि स दैवभूक. अशा प्रकारे अवधूताने उपदेश केलेला तो स्वतः इतिशेनोपदिष्ट उपदेश केलेला सज्ञात्वा स्वतःला श्री दत्त स्वरूप प्रत्यज्ञ भिन्न आत्म्याला जाणून ज्ञात्वा आत्मानं प्रबुद्ध जाणून त्या दत्ताच्या आज्ञेने तदाप्यतो लयो तो राज्यम कुर्वन्न अपि स दैवभूक. त्या प्रारब्ध कर्माप्रमाणे पुढे राज्य करायला तो प्रल्हाद स्वस्थानी परत गेला. अशा पद्धतीने महाराजांनी या ठिकाणी त्या प्रल्हादाचं जेव्हा वर्णन केलं तेव्हा आता पुढे
हा प्रल्हाद आणि त्याच्या वंशामध्ये काय कथा आहेत ते आता आपण पुढल्या आपल्या भागामध्ये बघणार आहोत. तोपर्यंत या ठिकाणी आपण स्वल्प विराम घेऊया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.